खाल्लाय वगैरे, पाणी पिलाय, खाल्लाय आणि थोडंसं अंग मोकळं करतोय. काय हरकत नाही. उद्याच्याला भरडू आला ना, ह्याला मी तळ्यावर घेऊन जातो. सवारी वगैरे उद्याच्याला कळन काहीला घेऊन जाईन मी. उद्या माझ्या मागे कामं पण लयत, बैल वगैरे धुवायचेत, पण थोडीशी मस्ती करतोय. आता तरी जरा कमी झालं, नाही तर मग तर चारी पायाच उड्या मारत होता. कैसे ना घोडा म्हणल्यावर थोडंफार मस्ती करणार. हां, त्याच्यामुळे चल इकडे, चल मला सांग. तर नमस्कार मित्रांनो, आता 6 वाजले. 6 वाजता यांना टाकले खायला. सकाळी 5 वाजता उठलो होतो, कुट्टी वगैरे झाली. हे बघा इकडं कुट्टी शिल्लक पण आहे अजून, आणि ह्यांना खायला पण टाकली. तिकडं काही खातायत हे वगैरे. आज आणखी नंदिनीला तिच्या जागेवर नाही घेतलं. नंदिनी तिकडं घरापुढंच आहे. थोड्या वेळाने तिला दूध पाजल्यावर आणू इकडं. पाखरायचा आवाज तर मगापासूनच चालू झाला, 5:30 वाजल्यापासूनच. हळूहळू वाढते ना. आता बगळे लांब असतात ना, तर बगळे यायला टाईम आहे आणखीन. दिवस उगवला नाही, सुरुवात होईल दिवस उगवायला. चंद्र आहे बरं का. आता ही पाया बांधायची गरज पडत नाही, फक्त समोर धरावं लागते. ते पण काही दिवस, थोडे दिवसात सवय लागेल तिला. मग सवय लागल्यावर काय करणार नाही. पहिले 2 दिवस पाय बांधले होते, आता काही नाही करत ती. पाय उचलत नाही, फक्त हालचाल करतो म्हणून मी इथं पकडले एवढंच. मग बाकी तिला काही गरज पडत नाही. आणि थोड्या दिवसात सवय लागेल तिला, आणखीन 1 आठवड्यात सवय लागून जाईल. धनश्री चल इकडे, चल मला सांग. ती बी आता चांगल्या उड्या आणते. आता फ्रेश झाली. ती जरा 2 दिवस इथं बांधली ती नंदिनीजवळ. ती नंदिनीकडे येते सारखं, आणि तिकडं नंदिनी सारखंच तिकडं गोट्यात जाते. ही पण काल बांधली होती ना, तिकडं गायात गेली होती. चालली गेली बरं का तिकडं. तिकडंच गुरामध्ये जाते ती. नंदिनी सारखंच खेळते, तिकडं पळते इकडे येते. त्यांनी असं जर आईपाशी थांबायचं तर ती तिकडंच पळते गोट्यात. असं पुढं थांबायचं. हिला पण एक थोडी लहान आहे तोपर्यंत मोकळं सोडायचं, मग नंतर बांधून टाकायचं. म्हणजे हिला आता पण 2-1 तास मोकळं राहून द्यायचं, मग थोड्या वेळाने परत बांधायचं. जरा पळाल्यावर जरा तब्येत छान राहते पिल्ल्याची. मग त्याला खुराक टाकाय, खाली आपली खुराक आहे, वर खपरी पेंड, त्याच्यावर शतावरी टाकली आणि शतावरी गूळ टाकलाय. तर असं मिक्सर खाते गाय. लय दम्माने खाते. आता आधी लय स्पीड होतं बरं का तिला खुराक खायला, पण आता विल्यापासून दम्मा आणि खायला लागली. तर आधी लय स्पीड होतं, असं ब्रेक बी घेत नव्हते एकदा खायला लागल्यावर. थांब ना, कुठं नाही जाते वासरू, इथंच आहे. वासरच तिकडं कोण पळतात काय माहीत. आत्ता म्हणजे आता थांबले, नाहीतर ते सोडलं तिकडंच गोठ्यात जातं, तिकडल्या जनावरात. ते आता दूध प्यायचं वाटते. पिणार नाही ते दूध, लय मोठं पिलं हिर्या. तर नमस्कार मित्रांनो, हे आहे बादल. ह्याचं नाव पहिलं राजे होतं, पण आता बादल ठेवलं आहे. तर हे आलाय 15 किलोमीटर पळत आलाय गाडीसोबत. तो लय छान आहे. म्हणजे मला तर भीतीच वाटते, मी तर कधी असं हँडल नाही केलं असल्या प्राण्याला. पण तो 15 किलोमीटर गाडीसोबत आला आहे. म्हणजे मी घरचं सगळं कामावरून त्याला आणाय गेलो होतो, 15 किलोमीटर तो गाडीला असं साईडला दोरी धरून तो इथपर्यंत आला आहे. तर हे आपला नवीन मेंबर कसा आहे, छान आहे. काळा कलर आहे, चॉकलेटी कलर आहे, पण शांत एकदम, लय पळत आहे. आणि त्याला कसं पळायचं, साईड घ्यायची वगैरे सगळं कळतं.
चला हे धनश्रीला घेतलंय सावलीत तिच्या जागेवर, ती आतापर्यंत मोकळीच होती. आणि ही शुभश्री इकडं. हिर्या थांब, तुला पण खायला टाकतो, पाणी पाचतो. खाल्लंय राव हिऱ्याने, खायला टाकलं. मी सगळं गुरांचं कामावरून गेलो होतो. तर चला आता घोड्याला जागा तिकडे हिऱ्याच्या पलीकडे लिंबाखाली करतो. थोडंसं त्याला जागा बघावं लागेल. छान आता थोडंसं त्याची धाप जिरून देतो. त्याला सगळा घाम आलाय त्याला पळून, थोडीशी धाप जिरून देतो त्याची, मग पाणी पाजायचं. ते आता पाणी पिलंय, आता लुळी बी घेतली त्याने चांगली. हे लगाम लावा शकते तू जाऊस तू. हां काही बी खाते ना, काही बी खाते बाबा, चांगली गोष्ट आहे. आता घास पाडल्याला खाते शिळा म्हणजे इतकं फ्रेश येते. आत्ता लुळी घेतली त्यांनी, काही बी खाते राव इधर. पण लहान आहे साईजनी, जाऊ द्या असू द्या. ती गाय कशी करायला लागली त्याला. पाईप जरा इकडे घेतो आपला. अरे किती लोळ्या तरी घेते. हे ते दाव काढ, गोळ्याला एवढा पडेल. हां याला भेडूश लयच लुळी घेते, फ्रीजल नाही काय. आयला नाळ बिळ काय नाही तसलं. बादल आहे एक, बादल तिथं पोळले असेल का काय त्याला माती. आपण ना ह्याला आता हिथं बांधू, ह्या लिंबाला. ते फिरलं तरी त्याला काय अडचण येणार नाही. खातं की नेपेर, तुम्हाला नेपेर खात नाही. आता एक दिवस राहू थोडं आकडून बांध, म्हणजे पण आपण नवीन सोडताना हे ताप देऊ नये. आकडून बांध ना, आकडनं. हा भैड आहे, ह्याच्या अगोदर त्यांनी थोडी घोडी हँडल केलेली अशी, त्याच्यामुळे खाली बांध. दाव गोल फिरलं पाहिजे, नाही फिरलं तरी काय अडचण नाही. जर आकडून बांध ना, पाय बी गुतलं तर मला काहीच करता यायचं नाही. आकड त्याला नाही, मी त्याला खायला ठेवतो आता, तशी काय अडचण नाही. पण ते पूर्ण पाय बी अडकून आहे त्याचा. ह्याच ह्याला मला बोरखडी लावायची, तर ह्याच दावायला पण जाऊ दे आता. हो बरं तिथं बघ ना, व्यवस्थित बांधले की मी तिथे टाकलीत नुसते. नाही रे, त्याला एरिया एकदा माहीत होच तर, आपला एरिया माहीत झाला सुटलं तरी इथंच पळेल, कुठं जायचं नाही. पण भैडूनी व्यवस्थित बांधले. भैडूनी कसं थोडासा अनुभव घेतला त्यांनी तिकडं घोडी सोबत, म्हणजे घोडी सांभाळलेली त्यांनी थोडी भैडूनी. काय पण खाते राव मस्तपैकी छान. त्याला मी आता खायला वगैरे ठेवतो. पाणी त्याला मी तर जागेवरच दाखवणार, मी कधी सांभाळलंच नाही, त्याच्यामुळं. बादल थांब, त्याला कुट्टी आणतो मी लगेच. हिरे बघा आता लई मस्ती करायला लागलाय. माझ बघितलं की तो तुंबल्यावणी करतो हिरे, आणि मातीव करतो. आता बघा त्याचा पाय, मला बघितलं की असं करतो, मातीव करतोय. थांब तुला थोड्या दिवसांनी दाखवतो. हे शुभश्री, हे जे मालक तर म्हणले बाबा काही बी खातोय, काही हेच नाही त्याला. चालू आता खापाळला ना, लीद नाही टाकली मी हा रस्त्यात कुठं. चला आता सर्जेला पाणी पाजायचे. आई आता सगळे कामावर गेलेत. आपलं काटण्यातल्या शेतातला गहू काढायला चालू आहे ना, म्हणजे मी तिकडूनच आलो, आपण काटण्यातल्या शेतातूनच आलो, तिकडूनच मधल्या मार्गे आलोत. तर तिकडं आई गेली गहू काढायला. आता घरी कोण नाही, बैलांची कामं बघतो. आता गुरांना पाणी वगैरे पाजायचं. खायला तर यांना टाकून गेलो होतो, फक्त बैल पाणी पाजायचे राहिलेत. थोडंच भैडूला मदतीला घेतलं हिऱ्याला पाणी पाजायला. मग झालं की आता भैडूला सोडून यायचं त्याच्या कोट्यावर. आता त्याची पण कामं राहिली असतील, कामं असतात सारखी. सारख्या इकडून यायचं. तर मित्रांनो आता मी ब्रश घेतला आहे, तो ब्रश वगैरे करून देतो का बघू आपण. ते त्याला सवय आहे की नाही ब्रशची काम आहेत. आणि भैडू आहे ना, तोपर्यंत त्याचा दाव बदलून घेतो. त्याला नवीन दाव लावले ना, पण त्या दाव्याला बोरखडी नाही. बोरखडी नसल्यामुळे दाव खराब होईल. धर बघ बरं ब्रश करून थोडा कर ना तू. मी माल नको थांब, कॅरेट बाजूला घेतो. बादल केस लईच मोकळेत राहते, म्हणजे निघलेत. ह्याला पावसलेत नाही का नाही, बरं वाटतं त्याला. ब्रशमध्ये केस लई अडकले असतील राव. लईत राव लई, ते काय केस गळे ते. बादल चावत नाही काय ना,
हे तोंड सुजलं कसं काय वाटतं त्याचं असंच असते काय माहिती आपण इतक्या जवळून कधी बघितलंच नाही. ह्याला उद्याच्याला धुवून काढतो मित्रांनो मस्तपैकी. जर भेडू तयार झाला ना, आता परवा दिवशी गुढीपाडवा आहे ना, तर गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी आमोशाला गुरं धुवायचे असतात म्हणजे बैल धुवायचे ना. तर बैलांसोबत जमलंच वेळ भेटला तर ह्याला तळ एकदा पोहणे टाकून आणू. जर वेळ भेटला तर त्याला मी आत्ता खायला ठेवलं होतं, त्यांनी खाल्लं आहे पण थोडीशी कुट्टी शिल्लक पोट भरलं असेल त्याचं, पण तो चरतो पण मस्तपैकी. ह्याला भेडूच्या लयच हातावर आलाय बरं. ती मुरकी डोळ्यापाशी ती त्याच्या मापाची बनवू आपण त्याला. चावत नाही काय नाही राव, लय गुणवाने राव. आता भवरी बिवरी ह्याची मला काय माहीतच नाही म्हणजे, पण त्या भवरी बिवरीचं एवढं काय नसतं. देव म्हण नाही वाटते राव ह्याला, काय माहिती आहे का नाही मला तर काय माहीत नाही. ब्रश वगैरे करून देते त्याचा आपण एकदा दावा बदलू. त्या नव्या दावाला बोरखडी नाही, आणि हे आपल्या हिऱ्याचं दाव आहे ना, त्या बघा हिऱ्याच्या दावाला बोरखडी गोल फिरलं ना तरी दाव खराब होणार नाही. कारण की खराब झालं तरी काय अडचण नाही, पण 1-2 दिवस ते सुटलं वगैरे ना तर हा गोठा नवीन आहे. त्याला सुटल्यावर त्याला कुठं जाऊ कुठं नाही कळायचं नाही. ज्या रस्त्याने आणले तर त्याच रस्त्याने रिटर्न जाईन ते. तर त्याच्यामुळे त्याला एक महिनाभर काळजी घ्यायची त्याची. आणि तो आणला पण आपण कसा वाहनात आणला नाही ना, त्याला पळवत आणले आणि तो पळला नाही मस्त. गाडीसोबत आला छानपैकी. ह्याला धुतल्याला लय दिवस झाला वाटते ना, धूळ बसली. धुवून घेऊ ह्याला पण. होय कसं शांत उभा राहते आपल्या बैलावणीच. छान आहे राव. बादल गपना. ह्याला पाय बी कुठं पांढरं नाही हा, सगळं काळाच आहे, जेड ब्लॅक. हे मग करून देते राव ब्रश मी, करीत जाईन ह्याला थोडं म्हणजे हातावीन माझ्या. जरा थोडा टाईम दिला ना जरा हातावीन ह्याला. आता हे भेडू कसं त्याला जरा डेअरिंग आहे ना, तर त्याच्यामुळे मग मी पण ह्याला आता ब्रश वगैरे करणार आहे ना, म्हणजे जरा हातावीन माझ्या. उद्या तर ह्याला धुवायचंच आहे, तळ्यावर नाही न्याला तरी घरी तर धुवाच लागेल मला. करून देतो राव, त्याला भारी वाटतंय ग बसतंय. पहिले मालक मेंटेन लई केलं राव, छान मेंटेन केलं आहे आपल्याच्याने. बघू प्रयत्न करून. आणि हे गावठी घोडे ते काय पण खातात, सहज मेंटेन राहतात. आणि ह्यांना कोलिकचा वगैरे जास्त प्रॉब्लेम नसतो, म्हणजे माझ्या ऐकण्यात नाही. मी आतापर्यंत जे व्हिडिओ बघितलेत ना तर त्याच्यात असं मला समजलं आहे की गावठी घोड्यांना कोलिकचा वगैरे जास्त काही प्रॉब्लेम नाही. नाही तर बाकी मारवाडी घोड्याला ह्याला वेळेवरच हे लागतं, चारा पाणी लय वेळेवर लागतं. तर तसं ह्याला मागं पुढं झालं तरी जमतं, कोलिकचा जास्त काही प्रॉब्लेम राहत नाही. आता दावा बदलायची लय शांत आहे, दावा बदलू देते. ह्याला कंडा नवीन घालतो गळ्यात, सुटला तुटला तर अडचण नका. हे ती काढ एकदा, ती एकदा काढून द्यायला जास्त पिळा टाक ना. ह्याला 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 पिळा टाक, सुट्टा आहे ना परत तुला बोलायची अडचण नका. आणि त्या बादलला असं वाटतंय की बैडूंनी त्याला आणले ना तर ते बैडूच्या लय जवळ येतं. बैडूला जरा गप्पा मारतो तो, बैडूंनी आणलं ना तर त्याच्यामुळे. सर मला पण गप्पा मारून काय दिवसांनी येतात गुरं माझ्या पण हातावर. पण नवीन प्राणी, आता गाय बैल असतं तर मग मी सगळं केलं असतं ते पहिले. हां राईट ओके. हे काय नाही, एकदा त्याला इथला एरिया हे माहीत होतं नाही तर, कारण ते काय म्हणला सुटलं की हे पळत येईल की कळत आहे. तिथं काय करायचं, सुटलं का नाही तुझं सांगतो अर्धा तास इकडून बळ तिकडं बळ, इकडं बळ तिकडं बळ. ते म्हणला वस्तीवर लहान लेकरं हे ते रिस्क नकच यायची. हां शांत राह, ओढीत नाही काय नाही. बादल आहे काय काय त्याला काय नाही खायला जायचं आहे. चारायला बघा ना कसला वाळला चारा बी खात आहे. त्याला त्याच्या घरी लई सोय होती त्याची तब्येत बघा इतकी छान आहे. त्याला इतकं छान खायला ते होतं, तरी पण ते तो वाळा चारा पण खात आहे. आणि शेपटीला हात लावला तरी काय करत नाही. हे येईल आपल्या हातावर लवकरच. आणि हा मेल आहे बादल. ए बादल, मी पुन्हा त्याला ह्याला काय करू आपण, आता राहू दे ह्याला पुन्हा पायाला दुरी बांधू आणि एक पाय मागं बांधू झाडाला, पुढं गळ्यात आणि मागं पायाला. नाही तसं बांधतात ना त्याला, पिचाडी म्हणतात. म्हणजे घोडे मागच्या पाय लाथा मारतात ना, की मागच्या पायाने लाथा मारू नाहीत. म्हणजे काही ॲग्रेसिव्ह घोडे असतात ना तर ते लाथा बिथा मारू नाहीत गरम घोड्यानी, म्हणून ते महाग पाय बांधतात. तसं ह्याचं मी पाय बांधेन तेव्हा मग ह्याला ब्रश करतो मी. म्हणजे 2-4 दिवस माहीत होस तर. तसं तर ते लय गरीब, तसा तो मित्रांनो तो लय गरीब वाटतोय.
आणि सांगितले पण त्याच्या मालकाने की लय गरीब आहे म्हणून. पण मी ह्याला पिछाडी बांधून एकदा ब्रश करतो, एकदा ब्रश केलं की मग येईल ध्यानात. हे का मी त्याला आता पहिली वेळेस दोरी धरली बरं का त्याची फुल मी. नाहीतर भैडूनी मला लय मदत केली, कारण की भैडू थोडंसं भैडूला माहीत झालं घोड्यातलं ना, तर त्याच्यामुळं भैडूनी लय मदत केली. नाही तर मी असतो ना, मी लयच घाबरत आलो असतो. भैडू तर तिथं काय नाही, तिथं गेला की तिथून बसत आम्ही अर्धा किलोमीटर आणला बसून, अर्धा ते पाऊण किलोमीटर बसूनच आणलं ह्याला रस्त्याला. मग एकदा रस्त्याला लागला की म्हणलं गाडी बरोबर चालतोय का बघू. मग मी गाडी चालवत होतो, मध्ये संतराम बसणार, त्याच्या मग भैडूने हातात धरलं, गाडीसोबतच आला. अर्धा तासात तर घरी लय. आणि काहीच त्रास येत नाही, वाहनाला घाबरत नाही, काय नाही, अनुभव चांगला. पण ह्याचं वयाचं मला म्हणजे दात वगैरे बघायची आता हिंमत नाही, थोड्या दिवसांनी बघू कशी काय दात वगैरे त्याचे. लुळी घ्यायची काय भेटू डबल फुटलं ते बँड नाही, लुळीच घ्यायची असं वाटतं ती, काय माहिती. हो राव, लुळीच घ्यायची राव, गरम आरसावली तरी की मग. हर 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 आले फ्रेश झालं बरं मोकळं. तिथं बहुतेक सोडलंच नसेल 2-4 दिवस, ते सारखं लोळ्या घेत आहे. दावा आलो इकडून. असा आवाज कर नको. अरे पहिली वेळेस आहे. चला खाते राव, काही बी ते खावाडे राव चांगले. असे काही खाणारे गुरु असले ना मग तब्येती छान राहतात. नाही तर आपले बैल नाही नाटके, तुझं नाकण ओढीत आहे. अरे बास ना, किती लोळतो, त्याला मजा वाटते राव. अरे मी बी ह्याच्या आधी व्हिडिओ बघितलेले, व्हिडिओत मला माहिती आहे घोडे लोळी वगैरे घेतात फ्रेश होण्यासाठी. बादल आहे नाही रावली, ताण देत नाही, बटाटे नको खाऊ. धर बांध बांध दे इकडे, दे बांध, तुला सोडून येतो परत. आता भैडून सोडून यायचे. हा गाव येते. होय आकड त्याला, आकड ब्रश खाईन. बादल सर माग हा ना खुगीर नाही याला. हां असंच बसायचं. आकड त्याला आकड बाबा, आकड म्हणजे परत त्याने सोडून बी द्यावं मला पुन्हा. आकड ना, त्याला सावली तिरे जागेवर सावली, मी त्याला पाणी जागेवर पाजणार आहे. त्याला आपल्याला धुवायला ना त्याने सोडायचे. कुणाला हां त्याला बांध ना, पाणी पाजतो रे त्याला, पाणी आणतो बकेटीत मी. तू सोडून आलं की आता पेलं ना ते मग पाणी. अरे आकड रे भेडू, ऐक ना, आकड त्याला रे. ते पुन्हा गाठी जुळत आल्या ना पुन्हा आणखीन लांबून होईन ती. एक दिवस नाही तर पुन्हा मी त्याला बरोबर त्याला पिछाडी वगैरे बसवितो, म्हणजे महाग पुन्हा सोडताना काय प्रॉब्लेम देऊ नये. आणि ते ॲग्रेसिव्ह असतं ना तर मित्रांनो आतापर्यंत माझ्या लक्षात पण आलं असतं, कारण त्याने थोडंफार हेच दिलं असतं. पण सध्या काही ताण देत नाही, त्याला पाणी दाखवतो थोड्या वेळाने. नाराव काय नाही करीत, नाही तर जाताना त्यांनी दातीच केलेच असते, पण काही करत नाही. हे थांब, त्याला ताण लागली असं मी ठेवतो त्याला पाणी पाजून, खाऊन लगेच पाणी. तो हो आता थोडा मस्ती करतोय, म्हणजे बराच वेळ झालं मस्ती करतोय. सेटल पण झालाय, खाल्लाय वगैरे, पाणी पिलाय, खाल्लाय आणि थोडंसं अंग मोकळं करतोय. काय हरकत नाही. उद्याच्याला भैडू आला ना ह्याला मी तळ्यावर घेऊन जातो, सवारी वगैरे उद्याच्याला कळन काही त्रास वगैरे देतो का. त्यांनी आज तर चलवला पण आज काही त्रास वगैरे दिला नाही. उद्याच्याला त्याला घेऊन जा आपण तळ्यावर, भैडूला घेऊन जाईन मी. उद्या माझ्या मागं कामं पण लयत, बैल वगैरे धुवायचेत, पण थोडीशी मस्ती करतोय. आता तरी जरा कमी झालं, नाही तर मग तर 4 पायावर उड्या मारत होता. कैसे ना घोडा म्हणल्यावर थोडंफार मस्ती करणार. हां त्याच्यामुळे ह्याला मी चांगल्या दाव्याने बांधलं आहे, कारण बोरखडी पण ती चांगली आहे आणि दाव पण चांगली, सुटायचे काही चान्सेस नाहीत. कारण की तो आपण चलत आणला आहे त्याच्या घरी,
त्याच्यामुळे मस्ती वगैरे करीन नाही, म्हणजे घरी परत जाऊ नये त्याने सुटला ते 1 महिन्याभर. त्याच्यानंतर त्याला कळलं नाही हे आपलं घर आहे, तर आरामात इथं राहील. त्याला गाय घाबरायला लागली ना, हे इकडं मस्ती करते ना, ते बघा ते पायाने करते. बहुतेक राव पहिल्या जागी ह्याला पिछाडी बांधलेली असेल, पाय बांधलेलेच असते. तवा आज एवढी इतक्या उड्या मारते, म्हणजे आज ह्याचा पहिलाच दिवस आहे इथं येऊन आणि एवढ्या उड्या मारते ना, म्हणजे ह्याला तिथं पाय बांधत असते ह्याचे तिथं, कारण का आज मोका आहे ना, तर त्याच्यामुळे ते बघा मागचे पाय दोन्ही लाथा मारते, म्हणजे ह्याला तिथं पाय बांधत असते. आणि आज मोकळं भेटले, आज मोकळा झालाय, ते उड्या मारतोय कारण खाऊन वगैरे झालंय त्याचं. मित्रांनो आता टाकतोय तर 4 वाजता छानला खायला. आता वेळ किती झाला तुम्हाला सांगतो, 3:30 वाजले. 3:30 वाजता छानना आपण खायला टाकतो, कारण की परत मला नेपेर तोडायचं, ऊस आणायला जायचे. आज लय मोठा ऊस आणणार, काल उशीर झाला होता, काल पाहुणे आले होते आपल्याकडं, तर त्याच्यामुळं दुपारच्या नंतर ऊस आणायला गेलो तर दिवस मला थोडा ऊस आणला होता, म्हणजे गुरांचा 1 टायमाचाच ऊस आणला होता आज टाकण्यासाठीच. आता आज गेल्यावर भरपूर ऊस आणीन. थोडीशी कुठली शिल्लक आहे इथं, परत हे 4 कॅरेट भरून शिल्लक आहेत. सगळ्यांना खायला टाकून झाले. त्यांचे घावणीतले न खाल्लेले त्यांनी कॅरेट इकडं काढून ठेवले. तर मी नेपेर तोडतो ना, तर त्याला थोडा कवळा नेपेर टाकला आहे. खाते राव नेपेर पण चांगला आहे. उपाशी झाला आहे तो, आता उपाशी राहिला आहे, त्याला खायला टाकतो मी. म्हणजे एवढं खाल्ल्यावर कुट्टी टाकणारच मी त्याला, पण त्याला नेपेर आवडतोय का नाही बघतो ना. मग भैडू मला त्याला नेपेर आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी नुसतं नेपेर टाकून बघितलं खातोय का, खातोय तो. त्याच्या आधीवरच्या मालकाकडे त्याला वैरण होती खायला. मित्रांनो आता हा 60 नेपेर आणून ठेवला इथं तोडून. आज लवकरच नेपेर तोडलं आणि ऊस बी लवकरच आणायचा. आता ऊस आणायला जाणार आहे मी परत. मला मी मेथी घास कापायचं थोडासा दूध देणाऱ्या गायांसाठी. तर बघा हवस नवस घोस लय फेस पडतोय, लय फायजी. ते एवढा मोठा नेपेर तोडून टाकला आहे मी, 1 तास गेला एवढा नेपेर तोडण्यात माझा. हिरवा असला ना जरा फास्ट तोडून होतो. ह्याला कसं लालकी नेपेरला काटे आहेत ना, तर त्याच्यामुळे काटेमुळे वेळ लागतो. आणि त्याचे काटे कसं ते नेपेर हल्ला तरी वरचे काटे अंगावर पडतात, असं लय बेकार ह्या लालकी नेपेर. पण गुरांसाठी खायला चांगलं आहे. आज सिंगल ड्रायव्हर आणलं गावरंगला. आता बस त्याचे लाड आज वेसनीला लावलाय आणि सिंगल ड्रायव्हर आणलाय. ओके आता मस्त चालतंय, चांगली सवय लागेल त्याला. मग हे शिकल्यावर गावळ्याला न्यायला आणायचं. आलो ऊसाच्या शेतात, बैलाला मोकळं सोडला, चिमण्याला बांधलं ना, चिमण्या इकडं खातोय आणि गावरांग तिकडं खातोय. 2-4 वेळेस आलाय. आता त्याला माहिती आहे कुठं जायचं नाही म्हणून, परत जायचं असतं आपल्याला थोड्या वेळाने म्हणून. चिमण्याने एकदा ॲक्सिडेंट केलेलाच आहे, पण आज गावरांगसुद्धा मला धडकीत होता रिक्षाला. त्याला मी वेसनी मोरकी लावलं होतं, म्हणजे अर्ध्या रस्त्यात वेसनी मोरकी लावला होता, तो धडका लागला होता. पण चिमण्याला मी कसं तरी कंट्रोल केलं. पुढे रिक्षा होता, चिचा झाडणार होता, त्याला धडकीतच होता गावरांग. म्हणजे काय होतं, त्याला उजव्या खांदीची सवय, डाव्या खांदी झुपला होता, जरा जास्तच फास्ट चालला. आकडीला आकाडलाच नाही ना, वेसनी उरकीला होता बैल. बळत चिमण्याला थांबवलं मी. मग चिमण्या थांबल्यावर थोडंसं 1-2 फूट रिक्षा राहिला धडकायचा, नाही ते एक बंद रिक्षालाच जाऊन धडकत होता गावरांग बैलगाडी. मग तिथून पुढं परत मग ते पण भैडूच्या कोट्यापाशी. मग माझा मोठ्याने आवाज ऐकून भैडू आला. भैडून मला थोडं साईडला काढून दिली बैलगाडी आणि परत मग त्याचा कासरा वेसनी मोरकीचा फक्त वेसनीला लावला आणि भैडून मला तिथून पुढं काढून दिलं. म्हणजे भैडूची आज लई मदत झाली मला. तर मग तिथून पुढं काढून दिलं. मग आता आला, आता व्यवस्थित आहे. आता जाताना त्याला मी उजव्या खांदी झुकतो गावरांगला, म्हणजे कसं जाताना फजित नको. तसं नाही फजिती करायचा, पण थोडा लोड असतो, होईन त्याला हळूहळू सवय. मित्रांनो गाडी ऊस तोडून गाडीत भरून गाडी पॅक केली. गाडी आज 60च्या पण वर ऊस भरला आहे. आज लय मोठा ऊस भरला. परत गाडी मी रानात घेतली, ओलं रान आहे, पण हरकत नाही. ह्याच्याकडून तरी कवर शांत बसायचं, ह्याच्याकडून बी घेऊ ना काम करून गौरांगकडून पण. हे चिमण्या चल, चिमण्या आज तुलाच ताकद लावणे, गौरंग नाही चालला तर. ऊस तर न्यायचा आहे एवढा घरी. अगदी सहज बैलगाडी काढली गौरांगने, मस्त चालला, नुसतं दाबलं कीच चालला. मस्त काढली बैलगाडी. गौरंग ये चल, गौरंग. सरावून जरा ताकद लागते, बाकी काही नाही. मस्त पैकी
चिमण्या आणि गावरान. त्याला बरं झालं उजव्या खांदी झुपलं. लोड पण लय आज बैलगाडीत 60 भर ऊस आणलाय. 2 दिवसाचा ऊस आणला आज मी. पण मस्त बैलगाडी वडली. लोड वाढायचा सवय लागली त्याला. आता रोज इतकालाच ऊस आणायचा. 2-2 दिवसाचा ऊस आणायचा. मग कधी कधी ह्याच्यानंतर जास्त ऊस घ्यायचा. 3-3 दिवसाचा, 2-3 दिवसाचा. म्हणजे रोज जाणं गरज पडायची ना. रोज जायची गरज पडायची ना मला. मित्रांनो, मेथी घास कापला एवढा. हे शेवटचं काम. आत्ता बघा बगळे पण घरी चालले आणि मी पण घरी जाणार आहे. आता गुरांचे सगळे काम झाले. सगळ्यांना पाणी वगैरे पाजून झाले. फक्त एकदा त्या बादलला पाणी ठेवायचे. कारण की बकेटमध्ये त्याला तो मग पाणीच पिलं नाही. तर त्याच्यामुळे आता घरी गेल्या एकदा त्याला बकेटमध्ये पाणी ठेवायचं. मग झाले कामं. आणि हा घास दूध काढून झाल्यानंतर टाकायचा गुरांना.